मेहंदी येथे बांधकाम कामगारांचे नूतनीकरण शिबिर उत्साहात, अनेक लाभार्थ्यांनी शिबिराचा घेतला लाभ. मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारामुळे कामगारांना दिलासा. पारशिवनी तालुक्यातील मेहंदी येथे इमारत व बांधकाम कामगारांच्या नूतनीकरणासाठी विशेष शिबिराचे आयोजन 5 मार्च 2026 करण्यात आले होते. यापूर्वी गावातील काही महिलांनी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांना विनंती केली होती. मेहंदी गावात इमारत बांधकाम कामगारांच्या नूतनीकरणासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाठवण्यात यावे, यावर त्यांनी वेळ न घालवता त्वरित सहमती दर्शवून कामगारांच्या सोयीसाठी शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने 5 मार्चला मेहंदी येथे बांधकाम कामगारांचे नूतनीकरण करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आलं. या शिबिराला गावातील मोठ्या संख्येने इमारत बांधकाम कामगार उपस्थित होते. तसेच त्यांनी आपले नूतनीकरणाचे फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण केली. या उपक्रमामुळे कामगारांना फॉर्म नूतनीकरणासाठी होत असलेला मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला. या शिबिर कार्यक्रमाला संघानियो समिती अध्यक्ष राजू भोसकर, सरपंच वर्षाताई खंडाते, सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे गावप्रमुख गोपाल चौरे, वासुदेव खंडाते, बाबूलाल बावणे, मिथुन सहारे, पवन खंडातेसह गावातील असंख्य मान्यवर नागरिक उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी रामू काकडे. इमारत बांधकामासाठी व लाडक्या बहिणीसाठी दोन्हीसाठी एक स्वतंत्रपणे एक कमिटी तयार केलेली आहे. त्याच्या कालच विधानसभेमध्ये शिक्कामोर्तब झाली, त्यांना मंजुरी मिळालेली आहे. आता लाडक्या बहिणीसाठी जसं हे लाडकी बहिणीचे कसं होतं किंवा पेटीचे कसं आहे, लाडक्या बहिणीचं एक वेळ ठीक आहे, परंतु पेटीचे असं आहे की प्रत्येक वर्षी रिन्युअल करणं पडते. आता आपण तर मोठ्या याच्याने कुणाकडे 1000 रुपये देऊन, 2000 रुपये देऊन, 500 रुपये देऊन जसं जेवते तसं जुगाडमध्ये आपण पेटीचे फॉर्म भरून घेतो. परंतु आपल्याला त्यावेळेस बनवताना असं वाटते की बा हे बनवणं म्हणजे सरकारी नोकरी लागली, आता एक वेळा झाला म्हणजे हा प्रत्येक वर्षी असाच मिळतो असं आहे नाही. बांधकाम मजूर हा म्हणजे ठराविक कालामध्ये त्याला कामावर जाणं पडते. 365 दिवस असतात तर त्याला कमसे कम 90 दिवस एका वर्षामध्ये त्यांनी काम केले पाहिजे. आणि त्याच्या शिक्कामोर्तब करण्यासाठी त्या गावातला जिथे ग्रामसेवक असेल किंवा पटवाडी असेल किंवा जे कोणी अधिकारी नेमतात त्यांना त्यांचे अधिकार देते. मजूर खरंच बांधकाम मजूर आहे, म्हणजे बांधकाम मजुराची व्याख्या पुष्कळ आहे. आता बांधकाम मजूर म्हणजे काय, जो घर जोडणारा तो, आता साहेबांची मजूर चेंज केली. बांधकाम मजूर म्हणजे तो नाही, आता तो घर बांधते. बांधकाम मजूर मध्ये जो शेतामध्ये काम करतो तोही बांधकाम मजूर आहे. म्हणजे एक प्रकारचे मजूरच आहे. कामात शेताला जाओ किंवा आणखी कोणत्याही कामाला जाओ तो मजूर आहे. तर आता अशा लोकांना ठेकेदार साईड देत नव्हते किंवा ग्रामसेवक साईड देत नव्हता, पुष्कळशा अडचणी होत्या. एक वेळा त्यांना कोणाकडून दिवाळाकडून 1000-2000 रुपयांना प्रायव्हेटमध्ये जे होते बांधकाम इमारत नागपूरमध्ये होते कॅम्प, त्याच्यामध्ये तिला 1000-2000 रुपये दिले किंवा ज्यांची ओळख असते त्यांचेच काम होत होते. बाकीच्या लोकांचे खरे जे मजूर होते ते गावामध्ये काम करत होते, वर्षानुवर्ष त्यांना त्या गोष्टीचा लाभ मिळत नव्हता. म्हणून साहेबांनी मोठ्या प्रयत्नाने मागच्या 4-5 वर्षापासून ते लाभले आणि त्यांनी नवा विधेयक पास केला की आता टाकून देऊन ज्याला प्रत्येक तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वात अशी कमिटी तयार होईल. आमदार साहेब राहतील आणि या पद्धतीने जशी आता आमदार साहेब प्रत्येक गावात काम राबवत आहे. आता जसं तुमच्या सरपंच मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे भाऊच्या मंडळाने गावातल्या महिला आल्या होत्या, त्यांनी इथं 500-600 रुपये घेतले, त्यांनी फ्रॉड केला, ते काम झालंही नाही. असे पहिलेपासून काही वर्षापासून चालू आहे सगळं काम. ही गोष्ट मला माहित पडत जसं माहित पडली की म्हटलं हे कशा